हॅलो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग सुरू होत आहे संध्याकाळी. आणि गॅस सिलेंडर नसताना जो आपण स्वयंपाक करायची, तर तो स्वयंपाक आपण चुलीवर करायचा. तर तो स्वयंपाक आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. मी काय बनवते ते, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवते मी. तर या ठिकाणी लाकडे वगैरे घेऊन चूल पेटवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि चूल पेटल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकदा का चूल पेटली त्यानंतर आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर त्याच्यासाठीच मी आधी छोटे छोटे लाकडं वगैरे ह्याच्यामध्ये टाकून घेते. फर्स्ट टाईम चुलीवर स्वयंपाक करते मी, तर थोडीफार गडबड होऊ शकते, पण काय हरकत नाही. पाहूयात आपण. तर या ठिकाणी मी चुलीमध्ये जाळ फुकत आहे. आणि जाळ झाल्याच्या नंतर मग बाकीचे चुलीतले लाकड वगैरे पेटतील. आपल्याला बनवायची आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर त्या शेवग्याच्या शेंगा या ठिकाणी कट करून त्यानंतर आपण थोड्या त्या कढईमध्ये उकडून घेणार आहेत. तर त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी कढईमध्ये त्या उकडून टाकलेल्या आहेत. हे अगदी पूर्ण म्हणजे हिरवी स्टाईल वाटत होतं ते. पूर्वीच्या काळी जसं ब्लॅक अँड व्हाईट वाटत होतं, त्यामुळे या ठिकाणी फील तसाच येत होता. तर या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने या चुलीमध्येच 2 कांदे देखील मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत, कारण ते आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठीही लागणार आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी चुलीमध्येच कांदे मी एक तारला लावून ते भाजून घेतलेले आहेत. सुंदर अशा पद्धतीने ते देखील भाजलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढचं वाटण मी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या शेंगा देखील उकडत आहेत. आणि शेंगा उकडून झाल्यात. आता आपण भाकरी करूया. त्यासाठी चुलीवर तवा ठेवलेला आहे. प्रमाणापेक्षा जास्त जाळ लागलेला आहे, पण ठीक आहे. एकदा तो जाळ कमी झाला तर पुन्हा भाकरी वगैरे काही पचणार नाही. तर मी या ठिकाणी चुलीवरती तवा ठेवलेला आहे. आणि किती तो आनंद पहा चेहऱ्यावर दिसूनच येत असेल. तर या ठिकाणी चुलीवर भाकरी कशा करायच्या आणि ती भाकर कशी फुगते हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि सध्याची परिस्थिती काहीशी अशी झाली आहे, त्यातच गॅस सिलेंडर वगैरे तुटवडा पडतो आहे. आणि बहुतांश लोक हे चुलीवर स्वयंपाक करणं प्रेफर करतात. तर अशातच समजून जा आमचा देखील गॅस सिलेंडर संपलेला आहे आणि आजची वेळ आहे ही स्वयंपाक चुलीवर करण्याची. तर ठीक आहे. या ठिकाणी पहिली आपली भाकर झालेली आहे आणि ती या ठिकाणी मी टाकलेली आहे. पाहूयात आपण ती कशा पद्धतीने म्हणजे भाजली जाते ती. पण मला असं वाटतं ती छानच भाजली जाईल. आणि भाकर पचलेली आहे आणि ती वरच्या साईडने भाजली. तर एक साईड ती आहारावर भाजत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशी भाकर फुललेली आहे.
अशा पद्धतीने चुलीला जाळ फुकत फुकत आणि भाकरी भाजत मी 2-4 भाकरी करून घेतल्या. आणि त्यानंतर मला बनवायची होती आपली भाजी, आणि भाजीचं वाटण देखील मला तव्यावर भाजायचं होतं. त्यामुळे सर्व भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर मी ते वाटण तव्यावर भाजून घेणार आहे. ते पण तुम्हाला पाहायला भेटेलच. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि या ठिकाणी नंतरच्या भाकरी मी तव्यावरच भाजल्या, कारण खाली जास्त ते जाळ वगैरे झालेलं होतं. काय ग? शेवग्याची शेंगाची काय फोडणी. ओ फोडणी बाई, फोडणी. हे फुटाणे, इथं कांदा, लसूण, खोबरे, थोड्या लाल मिरच्या आणि शेंगदाणे, हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं. आधी तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ग्राइंड करून मग आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. जा जरा मस्त चुलीचंच येते ना. आता आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली मी, आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवते. ग्राइंड केल्याच्या नंतर या ठिकाणी त्या उकडलेल्या शेंगाच्या कढईमध्येच हा मसाला थोडासा तेल टाकून परतून घेतला. तेल सुटेपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, कोथिंबीर, लाल मिर्च, कांदा मसाला, गरम मसाला, हे सर्व आपले घरगुती मसाल्याच्या डब्यामधले मसाले त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे. जे घरगुती आपले मसाल्याच्या डब्यामध्ये असतात तेच मसाले या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि हे छान असं परतून घेतलेलं आहे. आणि याला छान असा तेल सुटेपर्यंत हे परतूनच घेतलेलं आहे. असं केल्याने काय होतं, मसाला देखील चांगला शिजला जातो आणि मसाले जे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत ते देखील त्याच्यामध्ये ॲड होतात. आणि त्याच्यामुळे भाजीला जी काही वेगळी चव येते ती खाण्याजोगीच असते. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातलं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं ते धुवून. आणि त्याच्यानंतर आपल्याला किती पातळ आणि किती घट्ट भाजी ठेवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पहिलं तर हे थोडं पाणी टाकून त्याला आणखीन थोडा वेळ त्याच्यावर म्हणजे आपल्या चुलीवर ते परतून घेतलेलं आहे. वास तर इतका सुंदर येत होता का विचारता सोय नाही त्याची. पण ठीक आहे, आपण याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार पाणी टाकू. याच्यामध्ये मीठ ऑलरेडी मी मसाल्यासोबत टाकलेलं आहे. आणि ज्या आपण शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्या मी या ठिकाणी ॲड करते, म्हणजे त्या मसाल्यासोबत त्या देखील थोड्याशा परतल्या जातील. आणि शेंगा टाकून झाल्याच्या नंतर त्या शेंगा त्या मसाल्यामध्ये छान अशा पद्धतीने परतल्या गेलेल्या आहेत. आता आम्हाला थोडीशी पातळ भाजी हवी आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये. तुम्हाला भाजी घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार मग या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता.